नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सँडविच खमण, जे की 10 मिनिटात बनून तयार होतात. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये, सकाळच्या नाश्त्यामध्ये, नाहीतर रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता. एकदम इझी आहे आणि 4-5 गोष्टी टाकून आपण एकदम घरच्याही गोष्टी टाकून बनवू शकतो. एकदम टेस्टी लागतात. मी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवले होते. अशी एक गोल वाटी असते, त्या वाटीच्या मापाने मी बनवणार आहे आणि मी बारीक रवा घेतला आहे 2 वाट्या. तुमच्याकडे समजा बारीक रवा नाही वापरत असाल, तर तुम्ही जाड रवा पण घेऊ शकता. पण तो थोडी मिक्सरमध्ये काढून घ्या, म्हणजे तो जो आपला जो रवा आहे, तो बारीकसारखा होऊन जाईल. नाहीतर पूर्ण आपलं बॅटर बनल्यानंतर एकदा आपण मिक्सरमध्ये पण काढू शकतो. असं पण तुम्ही करू शकता. आता मी 2 वाट्या घेतल्या आणि मी 5 लोकांसाठी बनवतीये. तर आता हे घरचं दही आहे. मी आंबट दही असेल तर अजून पण छान, नाही ते ताकामध्ये पण तुम्ही भिजवू शकता. मी जवळपास अर्धा वाटी दही घेतलंय, ज्या आपण मापाने घेतलंय त्या हिशोबाने. दह्याने आपलं जे फर्मेंटेशन आहे ते लवकर होतं, म्हणून दह्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे. म्हणजे एक मी वाटी जवळपास पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये, कारण की रवा आहे जो पाणी सोक करतो. अर्धा ग्लास आपलं पाणी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे आणि पाणी एकसारखं, म्हणजे एकत्र एक पाणी नका टाकू, थोडं-थोडं करून पाणी टाका, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल. आणि मी अर्धा ग्लास पाणी टाकून ह्याला अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे. जो रवा आहे चांगला फुगतो त्यामुळे. आणि आपला रवा चांगला फुगलेला आहे आणि त्याने पाणी पूर्ण सोक केलेलं आहे. आता आपण त्याच्यात अजून थोडं पाणी टाकणार आहोत. जवळ त्याच वाटीच्या मापाने मी अर्ध वाटी पाणी घेतलंय, बघू शकता तुम्ही. अर्ध वाटी पाणी टाकलंय आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. ते पूर्ण अर्ध वाटी पाणी मी पुन्हा टाकून घेतलंय त्याच्यामध्ये आणि सारखं हलवून घ्यायचं आहे. जेणेकरून आपलं जे बॅटर आहे जास्त जाड नाहीतर जास्त पातळ होणार नाही. आता मी एकत्र चालून घेतलं, पण हे थोडं बॅटरचं जाड आहे, म्हणून अजून अर्धी वाटी मी पाणी घेतलंय आणि ते पूर्ण अर्धी वाटी मी पाणी मिक्स केलंय. म्हणजे आपलं जे बॅटर आहे एकदम व्यवस्थित बनून तयार होईल. म्हणजे ही 1 वाटी मी पाणी टाकलं आहे आणि पहिला अर्धा ग्लास आणि अर्धी वाटी दही, या हिशोबाने मी पाणी टाकलं आहे. तुम्ही त्याच हिशोबाने पाणी आणि दहीचं प्रमाण बनवलं तर एकदम फर्मेंटेशन चांगलं होईल आणि जी आपली जाळी आहे ती चांगली पडेल. आपलं बॅटर एकदम बनून मस्त तयार झालं आहे. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मी शिंदे मीठ टाकलं आहे. तुमच्या घरी जो पण मीठ अवेलेबल आहे, जे पण मीठ अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता आणि एकदम चांगलं हलवून घ्यायचं, जेणेकरून आपलं जे मीठ आहे सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होईल. आपलं बॅटर एकदम व्यवस्थित बनून तयार झालं आहे, ना जाड ना पातळ. आता आपण सोडा टाकणार आहोत, जो की खाण्याचा सोडा आहे. तुम्ही समजा 4 वाटी घेत असाल तर एवढा सोडा टाकायचा आहे आणि आता मी 2 वाटी घेतलंय, म्हणून पूर्ण अर्धा चमचा पण नाहीये, थोडासा कमी या हिशोबाने आपल्याला सोडा टाकायचा आहे. आणि जास्त उथळ पण आपला चमचा नाही आणि जास्त खोलगट पण नाहीये, असा आपला पोह्याचा चमचा, त्याच्यानेच मी मीठ टाकलंय आणि थोडंसंच आपल्याला सोडा टाकलाय. त्याच्याच हिशोबाने आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ती बबल्स जे आहेत आपल्या बॅटरमधली, ते आपल्याला चांगले फुटतील आणि जे आपलं बॅटर एकदम चांगलं फर्मेंटेड होईल. 5 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. मी जवळून क्लोज करून दाखवणार आहे. आता हे 2 मिनिटं आपण साईडला ठेवू आणि आपली जी पण आपण म्हणजे ताट घेणार आहोत, त्याला ग्रीस करून घेणार आहोत, म्हणजे तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून आपला जो खमण आहे खाली चिकटणार नाही. आणि जास्त पण मोठी आपली जे मोठं ताट नाही घ्यायचं आणि जास्त पण बारीक नाही घ्यायचं आहे. बारीक ताट घेतलं तर आपले जे खमण आहेत आतमध्ये कच्चे राहू शकतात आणि मोठी घेतली तर आपल्याला सँडविच खमण बनवता येणार नाही, ते लगेच आपलं बॅटर संपून जाईल. तर मीडियम अशी आपली ताट घ्यायचं आहे आणि एक मोठं मी भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे, एक स्टँड ठेवला आहे आणि हे बघा आपल्याला एकदम मस्त अशी जाळी पडली आहे. चांगलं फर्मेंटेड झालं आहे, म्हणून क्लोज करून दाखवली आहे. बघा छोटे-छोटे बॉल्स दिसतात आहे, बबल्स. म्हणजे आपलं बॅटर एकदम मस्त बनून तयार झालेलं आहे. तुमच्याकडे समजा स्टीमर असेल तर स्टीमरचा पण उपयोग करू शकता.
आता हे बॅटर जे आहे अर्धं मी टाकणार आहे आणि अर्धं मी ठेवणार आहे. म्हणजे अर्धं आपण ताटामध्ये आपण टाकणार आहोत आणि अर्धं आपण ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्याला सँडविच बनवता येईल. बघू शकता अर्धं मी बॅटर ठेवलं आहे आणि हे आपण म्हणजे जे सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता जास्त आपली जाड अशी लेयर नाही, एकदम पातळ आपली जी लेयर आहे. मग आपलं हे अर्धं बॅटर आपण ह्याच्यामध्ये म्हणजे टाकलं आहे आणि अर्धं आपण ठेवणार आहे. पाण्यामध्ये पण चांगला बबल आले आहेत. आता आपण हे जी आपली ताट आहे त्याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि आपल्याला 5 मिनिटं मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर आपलं हे बॅटर म्हणजे शिजल्यानंतर आपले जे खमण शिजल्यानंतर आपण काय करणार आहोत, पुढे प्रोसेस सांगते. 5 मिनिटं झाले. आपण आता गॅस थोडा स्लो करून घेऊ. आता याच्यावर आपण हिरवी चटणी लावून घेणार आहोत 4-5 चमचे. हिरवी चटणीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे. एवढा डार्क ग्रीन कलर कसा येतो तसा त्याचं मल्टीपर्पज चटणी म्हणून असा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आता मी 4 चमचे जवळपास चटणी घेतली आहे आणि ती सगळीकडे आपण लावून घेतली आहे आणि 1 चमचाच मी चिंचगुळाची चटणी घेतली आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्ही लावू पण शकता, नाही पण लावू शकता, कारण की कोणाकोणाला अशी आंबट, गोड, तिखट चव आवडते म्हणून मी थोडी लावली आहे. आणि आपलं जे राहिलेलं बॅटर आहे ते आपण त्याच्यावर टाकून घेणार आहोत आणि हलक्या हाताने आपल्याला ते सगळीकडे स्प्रेड करायचं आहे, म्हणजे पसरवायचं आहे. एकदम हलका हाताने करायचं आहे, नाहीतर आपला जो चमचा आहे तो चटणीमध्ये जाऊ शकतो. आणि हा सगळीकडे आपण इव्हनली स्प्रेड केलं आहे, सगळीकडेच व्यवस्थित स्प्रेड केलं आहे आणि आपण आता पुन्हा याला झाकण ठेवून गॅसची जी फ्लेम आहे ती मोठी करून अजून 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटानंतर म्हणजे कंप्लीट आपले 10 मिनिटामध्ये हा सँडविच खमण बनून तयार होतो. 4-5 मिनिटं आपल्याला समजा 2-3 मिनिटं चटणी लावायला लागतील. आपले खमण बनून 10 मिनिटात तयार झालेले आहेत. आणि सगळ्यात जो मोठा गॅस आहे तोच आपल्याला वापरायचा आहे. आणि आता लगेच खमण कट नाही करायचे, पूर्ण थंड झाल्यावर त्याची पूर्ण वाफ गेल्यावर कट करायचे, जेणेकरून आपले जे साईडचे कॉर्नर आहेत ते तुटणार नाही आणि आपला जो खमण आहे खाली ताटाला चिकटणार नाही. एकदम मस्त रेसिपी आहे, तुम्ही करून जरूर बघा. आणि साईडचे जे कॉर्नर आहेत तेच आपण चाकूने म्हणजे काढून घ्यायचे आहे, म्हणजे साईडला पण ते आपलं चिकटणार नाही. आणि असं चौकोनी कापून घ्यायचं तुम्ही तुमच्या हिशोबाने, म्हणजे शंकरपाळीच्या आकाराचे कसे पण कापू शकता, पण नॉर्मली जे खमण आहे स्क्वेअरमध्येच असतात. आपला सँडविच खमण बनून तयार झाला आहे. तुम्हाला कशी रेसिपी वाटली आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, तरच तुम्हाला आयडिया येईल. आणि आता आपण त्याच्यावर वरून फोडणी टाकणार आहोत. आता फोडणीचं भांडं ठेवलं, त्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घेऊया. तेल जास्त नाही घ्यायचं आहे, 1च चमचा घ्यायचा आहे मोठा, जो आपला भाजीचा आहे. आणि मोहरी जास्त टाकायची आहे. मोहरी याच्यामध्ये जास्त असते म्हणून मोहरी जास्त टाकणार आहोत. म्हणजे 1 मोठा टेबलस्पून आपण मोहरी घेतली आहे आणि ती पण मोठी मोहरी आहे, लहान मोठी छान दिसते म्हणून मी टाकली आहे. तुम्ही छोटी पण वापरू शकता. थोडेसे कढीपत्ते आपण टाकणार आहोत आणि लगेच गॅस बंद करणार आहोत, नाहीतर आपले जे कढीपत्ते लगेच जळतील. आणि 1 हिरवी मिरची टाकली आहे. तुम्हाला पाहिजे तर 2-3 अजून एक्स्ट्रा हिरव्या मिरच्या टाकू शकता, नाहीतर लाल मिरची पावडर पण टाकू शकता. पण मोस्ट ऑफ खमण असेच असतात, पिवळे आणि व्हाईटवाले, म्हणून मी फक्त हिरवी मिरचीच टाकली आहे. आणि एकदम सॉफ्ट स्पंजी खमण घरी एकदम कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात. एकदम छान जाळी पडलेली आहे, क्लोज करून दाखवणार आहे. आणि 10 मिनिटात बनवून तयार होतात. तुम्हाला नक्की आवडेल आणि करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळीकडे इव्हनली चटणी स्प्रेड झाली आहे. आणि आता आपण तुम्ही म्हणजे चहाबरोबर वगैरे पण खाऊ शकता, नाहीतर चटणीबरोबर पण खाऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं खाऊ शकता. आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपल्या नवीन रेसिपीज बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.